तर अभी मजा आएगा ना विडू संगमेश्वर टू लांजा पाहायला. पण ही अवस्था बघून वाटते गणपतीच्या आधी होईल कमीत कमी. हावाळा रस्ता मस्त केला रे, पुढपर्यंत छान केलं आहे. सरबत किंवा थंडा पिऊ असा विचार तुझ्या आईचा हो 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 हो. धुकं पसरलं धुकं असं वाटतं. म्हणजे इकडे असं आहे चांगला खराब चांगला खराब चांगला. कारण की अत्युच्चा मारी ओ भेंडी. तो वाला रस्ता ऑलमोस्ट झालेला आहे. गोनपाट वगैरे टाकून ठेवलेलं आहे. उद्घाटन करा आणि सुरू करा. अरे बापरे, हा तर भयानक आहे त्या खाली. ओ शिट. म्हणजे हातखंबा आता काय वाटतच नाही बघा ना. हातखंबाच्या पुढे बघा रस्त्याची अवस्था बघा बेकारच आहे. हो 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 हो. रस्ता बघा काय सुंदर वाटतो यार. तर लांजाच्या थोडं आधीच रस्त्याचे कामं बरेच चालू आहे बघा इकडे. शेवटी आपली इच्छा आपल्या गावातच पूर्ण झाली थंड्या प्यायची. गरम खूप होतं गरम खूप. तर मंडळी दुपारचे 2:10 आहेत आणि आता आपण येऊन पुढं संगमेश्वरला. हे संगमेश्वरचं ब्रिजचं काम जोरात चालू बघा इकडे. इथून लेफ्ट मारलं तर आपण जातो देवरुख मार्ग. देवरुख साखरपा करत लांजाला जाऊ शकतो. तो आपण येताना करणार आहे. पण हे संगमेश्वरची हालत बघा, म्हणजे ब्रिजची हालत बघा कशी आहे. काम जोरात चालू आहे पण कधी कंप्लीट होईल नो आयडिया. अरे बाबा. आणि जो ब्रिज आहे ना तर रस्ता खराब आहे, चांगलाच खराब आहे. ऐसा गो ऐसा गो ऐसा गो. तर अभी मजा आएगा ना विडू संगमेश्वर टू लांजा पाहायला. महारी टोपी या बघा, खड्डे बघा. या क्या बात आहे. काय स्वागत झालं आपलं संगमेश्वरमध्ये एंटर करून. नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल करा माझ्या मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 28 फेब्रुवारी. दुपारचे ऑलमोस्ट बोललो आहे 2:10 आहेत आणि आपण करतो आहे मुंबई टू लांजाचा प्रवास. म्हणजे आपण चाललो आपल्या गावी लांजाला. कारण आता 13-14 मार्चला येईल आपला शिमगा. तर आपले खूप सारे चाकरमानी गावी जातील. तर त्यांना रस्त्याचं अपडेट देणं तो बनत आहे फॉर शुअर. तर पहिला हा माझा थर्ड ब्लॉग आहे मुंबई गोवा हायवेचा. पहिला होता मुंबई टू माणगाव. रस्ता ऑलमोस्ट 80% झालेला आहे. सेकंड होता माणगाव टू संगमेश्वर. त्यात माणगाव नंतर आणि संगमेश्वर थोडा आधी रस्ता खराब. बाकी रस्ता चुम्मेश्वर एक नंबर आहे. फक्त मध्ये फक्त प्रॉब्लेम आता रस्ता चांगला आहे पण स्ट्रेट नाही आहे, सपाट नाही आहे, वर खाली आहेच. इकडे तर रस्ता पण नाही आहे अशी अवस्था आहे. तर आपला आजचा थर्ड ब्लॉग आहे संगमेश्वर टू लांजा. तो खूप महत्त्वाचा आहे कारण की कोलाडवाला रस्ता जो आहे माणगाव कोलाडचा ना तो गणपतीपर्यंत होऊन जाईल फॉर शुअर. आणि गव्हर्नमेंट म्हणते की गणपतीच्या आधी रस्ता होणार, मुंबई गोवा होणार. पण ही अवस्था बघून वाटते गणपतीच्या आधी होईल. कमीत कमी संगमेश्वर टू लांजा होईला अजून 2 वर्ष जाणार फॉर शुअर. बघा तुम्ही आता तिकडचा रस्ता त्यांनी मजबूत केला रे. तो मस्त वाटतो बघा तिकडचा रस्ता. आणि हा रस्ता आधी केला होता, म्हणजे नवीनच आहे, आधी केला होता. आणि तिकडचा रस्ता ओपन आहे. अरे आपल्याला काय तिकडून जायचं होतं? नाही हा इकडून येतो. हा ओके ओके. तर ठीक आहे. मला वाटलं आपलं तिकडून जायचं होतं. ठीक आहे. तर जसं आपण संगमेश्वरमध्ये एंटर केलं तुम्ही पाहिलं रस्त्याची अवस्था बेकार आहे. ब्रिजचं कामं सुरू आहेत आणि अशी धूळ वगैरे उडते बघा. हा हा क्या बात आहे. सध्या तरी रस्ता बरा आहे. आता पुढे माहिती पडेलच. मला असं वाटतं की आपण घरी 3:30पर्यंत पोचू. कारण ऑलमोस्ट संगमेश्वर टू लांजा 1.5 तासाचा प्रवास एवढा माहिती आहे मला. 3:30पर्यंत पोचलं पाहिजे असं मला ते वाटतं. आणि आज सूर्यदेवाचा प्रकोप आहे ना सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे सॉलिड आहे. वाट लावून ठेवले वाट. आणि जर तुम्ही माझे पहिले 2 व्लॉग मिस केले असतील त्याचं मिस करू नका. खूप महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पण जर बायचान्स मिस केले असतील तर जाऊन ते पुन्हा बघा. तरी पण ह्या व्लॉगमध्ये सांगतो की आपण पहिल्यांदा वायरलेस माईक लावलं आहे आपल्या व्लॉगिंग करताना, मोठं व्लॉगिंग करताना. हा नदी मस्त वाटते म्हणा, खूप छान वाटते नदी बघ या साईडला. वायरलेस माईक लावला आहे. तो माईक आहे DJI मिनी माईक, जो पूर्णपणे वायरलेस आहे. आपला DJI 5ला डायरेक्ट कनेक्ट होतो. वायर ॲडॅप्टरची काही गरज नाही. माईक ठेवल्यामध्ये माईक मी ठेवला आपल्या हेल्मेटच्या आतमध्ये. इकडे बाजूला कुठेच आपल्याला वायरी बिरी काय नाही बघा. बाजूला कुठेच वायरी नाही आहे. क्लीन सेटअप आहे, पूर्णपणे क्लीन सेटअप आहे. ही जी वायर आहे ती माझ्या जुन्या माईकची आहे. ती मी तशीच ठेवणार आहे. ती मी काढणार नाही कारण एमर्जन्सीसाठी परफेक्ट आहे ती त्यासाठी. तर मी DJI मिनी माईकचं अनबॉक्सिंग करणार आहे. तो तुम्हाला आपले हे रस्त्याचे अपडेट संपतील ना त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण रस्त्याचे अपडेट महत्त्वाचे, उसके बाद सब कुछ. कारण रस्त्याचे अपडेट देणं आपलं कर्तव्य आहे. मेन म्हणजे कुठे म्हणजे जेव्हा आपण प्रॉपर गावात पोचू ना, लाईक पाली लांजा
तिकडे माहिती पडेल, कारण तिकडे अवस्था अजून विकट आहे असं म्हणतात. हा तरी रस्ता बरा आहे, तरी मध्ये मध्ये असे ग्रेव्हल्स वगैरे आहेत. तिकडचा रस्ता दुरात काम सुरू आहे तेव्हा त्या साईडला. हा वाळा रस्ता मस्त केला आहे रे, पुढपर्यंत छान केला आहे यार, क्या बात आहे. हा आला, नाव चांगलं बोललं आणि रस्ता खराब आला. आणि इकडे तर रस्त्याची कामं सुरू पण नाही या साईडला. बघा इकडे आता इकडचं पोकरतील की इकडचं पोकरतील कोणास ठाऊक. या साईडला पण बघा, लेफ्ट साईडला खडकी वगैरे टाकून ठेवली, त्याच्यावर ते रोड रोलर वगैरे फिरणार आहे. हा पूर्ण पट्टा बघा कसा वाटतोय. आयला आपण आहे ना जरा थांबून सरबत किंवा थंडा पिऊ असा विचार तुझ्या हो. हा इला हां, आपण थांबून कुठे थंडा किंवा सरबत पिऊ असा विचार चालू आहे आपला, कारण सूर्योदय ऐकत नाही त्यासाठी. शाबाश, चला बॅक टू नॉर्मल ट्रॅक. चला हो, धुकं पसरलं, धुकं असं वाटतं बघा. चायला धूळ उडत चाललं, आराम करतो. अरे आणि इकडे रस्ते पण ग्रेव्हल्सवाले आहेत. मारे टोपी गंडे रे. अरे रे रे, हे रस्ते बघा मध्ये मध्ये. अरे चल पुढे बाबा चल, आता आंघोळ घालायचं मला. रस्ता अरुंद आहे आणि ओके ओके. परचुरी, इकडे परचुरी. इकडे एक ब्रिज आहे या साईडला ना, मस्त ब्रिज आहे तो. हा बाबा आज खूप छान ब्रिज आहे. इकडून मी ड्रोन शॉट वगैरे घेतला होता आधी. आणि एक हा जो हे आहे ना व्ह्यू आहे ना, व्ह्यू पॉईंट एक नंबर व्ह्यू पॉईंट वाटतं माझ्या, खूप छान वाटतं. इकडे बघा दगड धोंडे वगैरे तोडून ठेवलेले आहेत. काम जोरात सुरू आहे किती वर्षापासून, पण रिझल्टचं काय आता पता नाही. अरे बाबा, अब सॉरी पावसाळ्याचा ना वांदे होणार आहेत. पावसाच्या अगोदर काहीतरी करा बाबा, आता वाट लागते पावसाळ्याला माहिती आहे. चला आता रस्ता बरा आहे, तिकडचा रस्ता काम सुरू आहे राईटला. हा बघा अजून एक पॅच खराब, फुल ग्रेव्हल्सवाला. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. हा हिला खार 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 हलताय, खार 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 खार. छा ऐसा गो. हा चला बाबा पुन्हा बॅक टू रोड. म्हणजे इकडे असं आहे, चांगला खराब चांगला खराब चांगला खराब हेच चालू आहे कधीपासून. एकदाच चांगला करा ना यार प्लीज. अरे वरून जा की. अरे दोन्ही रस्ते तुमचेच काय. हो हो कडक कडक, थोड़ा भगाएंगे भाई, थोड़ा भगाएंगे. ऐसा मौका नहीं छोड़ने का भाई.
ते गाणं आहे ना, ऐसा मौका फिर का हा मिलेगा, हे परफेक्ट आहे या रोडला. कारण पुढे रस्ता खराब होणार त्यासाठी आणि काय नाही. हा जरा मोठा पट्टा चांगला निघाला भाई, क्या बात आहे. सही आहे बेडू, सही आहे. चला आलाय डायव्हर्जन. इकडचे डायव्हर्जन जरा लहान आहेत पण खराब आहेत. फुल लाल लाल माती आहे. इकडे असा हा ओल्डच रस्ता आहे अजून. आणि या साईडला रस्ता कामं जोरात आहे. JCB खालपर्यंत गेला तिकडे. खड्डे बिड्डे आहेत बघा इकडे पण बघा. हा पूर्णपणे हा असा ब्रिज बांधतात वाटतं. हो मंदिर हा बघा, ब्रिज बांधतात असा. इकडे आल्यावर ना काय काय ठिकाणी असं वाटतं जसं आपण असं ते खाण वगैरे कशी असते मोठी सोन्याची खाण वगैरे जी असते मोठी मोठी, इकडे असे JCB वगैरे असतात, थोडं दगड वगैरे. सेम फिलिंग आहे, सेम फिलिंग खरोखर. तहान लागले जोरात, काय करू. कुठे दुकान बघून तर थंडा घेतो विचार करतोय. सगळं टेन्शन नाही, 3:30 4 वाजले हरकत नाही आपल्याला. आता इकडचा रस्ता झालेला आहे, त्या रस्ता कामं सुरू आहेत. अरे हात बघा पाठी जातोच्या आयला, एवढे हवा आहे. बराचपैकी बराच रस्ता झाला आहे. फक्त एवढंच की जिकडे खराब आहे ना तिकडे चांगलाच खराब आहे अशी अवस्था आहे. म्हणजे ग्रेवल्स वगैरे पडलेले आहेत, तर गाडी म्हणून खूप जपून चालू आहे. पण तरी पण मी आधी बोललो होतो की या 2 वर्ष होणार नाही, पण 2 नाही 1 वर्ष तरी पकडा असं मला तरी वाटतं. फक्त रस्ता, कारण की अत्युच्चा मारी ओ भेंडी. हां कारण की काय रे कोण हां थांब हा पण रस्ता. हां कारण की आता गणपतीला ऑलमोस्ट 6 महिने राहिलेत. म्हणजे काय चालू आहे, फेब्रुवारी मार्च आला, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट 7 ते 7 महिने राहिलेत. तर 6 ते 7 महिन्यात होणं कठीण आहे यार. कारण जूनपासून परत पाऊस सुरू होईल आणि जून जुलैला तुफान पाऊस असतो आपल्या कोकणामध्ये. तो वाला रस्ता ऑलमोस्ट झालेला आहे, गोनपाट वगैरे टाकून ठेवलेलं आहे. उद्घाटन करा आणि सुरू करा. ओ प्या हां हे सर्व सांभाळा बघा. हां हे सर्व सांभाळा. इकडे लेवलच नाही आहे, जरा पण लेवल नाही आहे. ह्याच कारणामुळे अशा रस्त्यामुळे मी टॉप बॉक्स लावला नाही. जर तो टॉप बॉक्स आता हलता निघाला तुटला असता तर माझे वांदे झाले असते. हां ओ हो ओ हो ओ हो ओ हो ओ हो ओ हो. अरे देवा हे बघ. हॅलो कुठे पोचलो. संगमेश्वरच्या पुढे आलो आता. का हो परत. हां इकडे बघा नवीन रस्त्यावर सिमेंट बिमेंट टाकून एकदम कोरा करकरेत. मशीन वगैरे वरती लावलेली आहे. हा खाली झोपला आहे की काय करतोय. हा झोपला आहे. अच्छा सावली पण झोपला आहे. चला रे जागा आहे तर पळवा. पण आरामात पळवा. अरे 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 बाबा बाबा अरे तिच्या मार टोक. अरे तिच्या मार.
आता इकडे पण तीच अवस्था, हा जुना रस्ताच आहे, इकडे पण काय कामं सुरू नाही. ते बघा ना साईडला कुठे, कधी होणार कामं सुरू तरी करा पहिली. आणि तसे मध्ये मध्ये मोठे मोठे खड्डे आहेत. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ, हे तू सच, अरे देवा माझ्या. आता असं वाटतं की मी जे पहिलं बोललो होतं ना 2 वर्ष, ते परफेक्ट आहे. 2 वर्ष लागतील असं वाटतं तरी आता हे सर्व पाहून. हे बघा ना, आयला काय गेम खेळतात का दोघं जण, JCB हे बघा. इकडे तर मी कॅमेरा बंद असा केलाच नाही आहे, फक्त चांगला रस्ता आला की बंद करतो, कारण जर चांगला रस्ता वाटतं चांगला रस्ता असतो, फक्त एकदम पुढे बंद करण्याचा. हे रस्ते महत्त्वाचे आहेत जिकडे कामं सुरू आहेत. अरा रा रा, शाबाश. आलो बाबा आलो. सुरू आहे का डायव्हर्जन वगैरे? नाही. देवरुख रत्नागिरी पंजिम, देवरुख इज लेफ्ट. चला बॅक टू नॉर्मल ट्रॅक असं बोललो, आणि पुढे रस्ता कसा आहे खराबवाला. ओ मारे, अरे 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 अरे, हां हो, इकडे ब्रिज बांधतायत काय? हे बघा, अरे खाली, अरे बापरे, हा तर भयानक आहे त्या खाली. ओ शिट, अरे देवा माझ्या. इकडून तुम्ही देवरुखला मार्लेश्वरला जाऊ शकता, या साईड लेफ्ट मारला की. आणि इकडे ब्रिजचं काम जोरात. हा शॉट एक मस्त आवडतो मला, खूप आवडतो मला, एक नंबर. बघा ना, किती वाजले? 2:10 झाले, 2:10. हा ग्रेवल्स. आता इथून एक रस्ता खाली जातो, बा इकडून तो डायरेक्ट आय थिंक तो पालीला बाहेर पडतो असं मला तरी वाटतं. हो पालीला काहीतरी ना. हां, पण आपण तो नाही घेत, आपण आपला नॉर्मल रूट घेतो आहे. हो, क्या बात आहे. हे बघून असं वाटतं की आपण ते कशेरी घाटचा तो रस्ता आहे ना, कशेरी घाटाच्या आधी तो म्हणजे रस्ता लागतो, तशी फिलिंग आली आहे. हा रस्ता झाला रे ऑलमोस्ट. क्या बात आहे, सुपर. सही आहे. गुड. तिकडे पूर्णपणे कामं जोरात चालू आहेत लेफ्टला, ते बघा. हा आपला निवली घाट असेल, निवली घाट. तर मंडळी, आता दुपारच्या अराउंड 2:14 वाजलेले आहेत, आणि ह्या पुढे तुम्हाला थोडंफार आपला व्हॉइस ओव्हरमध्ये ऐकायला मिळणार आहे, कारण की आपण जो माईक वापरत होतो DJI माईक मिनी, त्याची बॅटरी संपली. तरी त्या हिशोबाने खूप चालली, कारण मी अराउंड काहीतरी सकाळी 7:30ला मी ऑन केलं होतं, आणि आता दुपारचे 2 वाजले, आणि आपण आपला माईक कंटिन्यू ऑनच ठेवला होता. त्या हिशोबाने खूप चांगले चालले. तर पुढे तुम्ही पाहू शकता, इकडे सुद्धा टोलचं काम सुरू झालंय, आणि आजूबाजूला रस्त्याची कामं सुरू आहेत, आणि पुढे रस्ता आता सिमेंटवाला नवीन लागलेला आहे. आता अराउंड दुपारचे 2:30 झालेत, आणि आपण येऊन पोहोचलो आता निवली फाट्याकडे. निवली फाटा सुद्धा अजून पण काम सुरूच आहे. इकडून तुम्ही राईट मारलं तर आपण जातो जयगडला, आणि आरेवारी बीच आपण करत जातो गणपतीपुळ्याला. इकडे थोडं पुढे आल्यावर रस्ता असा बरा आहे. आधी इकडे रस्ता खूपच बेकार होता, पण आता खूप चांगला केलाय. आणि इकडे पुढे आता लागलाय नवीन रस्ता. आता इकडून एक लेफ्ट जातो, तो डायरेक्टली बाहेर पडतो आपल्या हातखांबाच्या पुढे, म्हणजे तुम्हाला हातखांब वगैरे लागत नाही. आता तुम्ही पाहू शकता, इकडे फक्त एक लहान पट्टा खराब आलेला आहे, आणि पुढे तुम्ही पाहू शकता रस्ता पुढपर्यंत चांगला आहे, एक नंबर रस्ता, चोमेश्वर रस्ता आहे.
तर मंडळी, मला जो भीती होती तेच झालं जरा. कारण काय झालं होतं ना, माझा मिनी माईक जो लावला होता ना त्याची बॅटरी संपली. हां, असं झालं होतं आणि ते मला थोडं लेट कळलं. मग डाऊट आला होता म्हणून चेक केला ना मी, तर बॅटरी फुल फुस झाली होती. थांबा, ते त्या अगोदर सांगू तुम्हाला. इकडे आता आपण येऊन पोचलो हातखांबाला. राईट मारलं की आपलं इथं रत्नागिरी. आणि इकडे आहे ना हातखांबाला इकडे खूप सारे स्टॉल्स वगैरे होते. त्यातले 2-3 स्टॉल 24 आवर्स चालू होते. आता सर्व त्यांनी उडवलेत. म्हणजे हातखांबा आता काय वाटतच नाही बघा ना. हा बघा इकडे, हा पूर्णपणे 1 का 2 स्टॉल वाटतं. म्हणजे हां बघ 2 स्टॉल आहे इकडे. खूप स्टॉल होते, खूप म्हणजे खूप. हो, ती पण गाडीवाले स्टॉल राहिले. म्हणजे आता तुम्ही गाडी घेऊन तुम्ही येऊ शकतात, असं इनशॉर्ट असं असेल. आणि रात्री निघून जायचं असं असेल मला ते वाटतं. हां, आता मी म्हणतो ना, मला वाटलं जरा माझा माईकचं लोचं झालं असेल म्हणून. आणि तो माईक फूस झाला म्हणून मी चेक केला. म्हणून शेवटी मी आता माझ्याकडे दुसरा माईक आहे, पण मी तो बॉक्स पॅक बिक करून पाठच्या ह्याच्यामध्ये ठेवलं आहे, बॅगमध्ये ठेवलं आहे. ते काढायचं म्हटलं तर मला सर्व बंजू काढून काढायला लागला. जो वायरवाला माईक आहे ना त्यानेच काम करू. तर आपल्याकडे अडॅप्टर आपला टँक बॅगमध्ये होता, तो काढला, अडॅप्टर लावला आणि काम सुरू. तर तुम्हाला थोडा क्वालिटीमध्ये फरक जाणवला असेल. चला, आता आपण हातखांबा पण सोडलेला आहे. तर संगमेश्वर टू हातखांबामध्ये खूप सारे असे पॅचेस खराब आहेत, खूप बेकार आहेत. मग ग्रेवल्स वगैरे आहेत, खडकी वगैरे अशी अवस्था आहे. पण काय काय ठिकाणी व्हिडिओ कर, पण काय काय ठिकाणी रस्ते खूप छान आहेत. 2 पदरी वगैरे आहे, 4 पदरी आहेत, असं आहे. आणि काय काय ठिकाणी असे मोठे मोठे डिस्टन्सला चांगले चांगले रस्ते आहेत. ते एक दुसरं म्हणजे ते एक बरं आहे. पण तरी पण आता पुढे तुम्ही आलात हातखांबाच्या पुढे बघा, रस्त्याची अवस्था बघा, बेकारच आहे. अरे 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 देवा, हळू रे बाबा, हळू 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 हळू. हा एक पाय सॉलिड खराब आहे. चलो बाबा, आलो बॅक टू नॉर्मल. अरे ताण लागली यार. इथे डायव्हर्जन थोडं खराब मिळालं आहे. आता पुढे हा जरा पॅच चांगला आला आहे. आता आपण थोडा टायमाने घेऊन पोचू पालीला. फुल लाल लाल झालं मग, लाल लाल भडक चायला, सर्व लाल लाल आहे चायला. हे बघा ना. हो 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 हो, असं वाटतं बघा ते. आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओ मग कसं यायचं असेल. बघा ना कसं वाटतं. आय थिंक हातखांबा आणि पालीच्या मध्ये ना मेजर रस्ता झालेला आहे असं वाटतं. हे बघा ना, रस्ता बरा आहे. स्टार्टिंगला रस्ता खराब होता तेवढाच, पुढे रस्ता बरा आहे. ताण लागली यार, ताण लागली. ह्याच्याकडे बघूया थंडा बिंडा काय मिळतो काय. कोल्ड ड्रिंक तर मिळेलच यार. तर काय सॉलिड ताण लागली. हाय पाणी तर आहे, थंड काय तर मिळालंच पाहिजे. बघूया चला. इकडे थांबलो काय फायदा नाही. थंड कायच नाही याकडे, पाणी पण थंड नाही यार. हा यार, गरमीतून तरी थंड पाणी ठेवा जरा यार. अरे माझ्या बाबा, हे असं म्हणून मला ना थांबायला आवडत नाही. नाही भेटत काय करणार, फुकट टाईमपास. गेले माझे 5 मिनटं वेस्ट. राहिला चला. काय रे बाबा माझ्या. खाली कोण उतरतं इकडे आता. तो बोला पुढे मिळतं, पुढे खाली कोण उतरेल. हायवेला होतं म्हणून विचार केला घेतो. बाकी हे रस्ते बरे आहेत, जरा बरेच बरे आहेत. अरे मारे,
हे काहीतरी मला नवीन दिसते. आलं आहे पाली इकडे. हे लांजेकर खानवाळ आहे. तेवढं आतमध्ये गेलं नाही, आत नाही गेलं ॲक्च्युली. रस्ता मोठा केला आहे का? हां, हा रस्ता आत्ता सुरू केला, आधी नव्हता. हां, रस्ता आता सुरू केला, आधी नव्हता. म्हणूनच, कारण आपण त्या साईडने जायचो तेव्हा, त्या साईडने जायचो ना, तर लांजेकर खानवाळ लागायचं आपल्याला. हे पाली आहे, पाली. पाळीचा रस्ता चांगला केला आहे, नॉट बॅड. क्या बात आहे. अरे बाबा, तिकडून जा, तिकडून जा. हो, पाळीला पण ते ब्रिजचं कामं सुरू आहेत ना, म्हणजे खांब वगैरे मध्ये लावलेत बघा. वाजले किती आहेत? 2:50. आता पुढे 20 मिनटाला अंतर. 3:30ला पोचू आरामात घरी आपण. काय आता मला थांबून कुठेतरी थंडा घ्यायलाच पाहिजे यार, असं आहे. आता इथून लेफ्ट मारला ना तर आपण जाऊ शकतो कोल्हापूरला, इथून लेफ्ट मारला तर. हो, हा रस्ता बरा केला रे. पहिला रस्ता खराब होता इकडचा, आवाजला बरा केला वाटतं आता. म्हणजे तो कुठचा रस्ता माहिती आहे? आपण जातो ना देवरुख मार्ग, साखरपा मार्ग, तो तिकडे जाऊन भेटतो त्याला पुढे, तसं आहे. हो हो, पालीच्या थोडं पुढे रस्त्याची अवस्था अशी आहे. हे बघा इकडे असे प्रॉपर पालीमध्ये रस्ता बरा आहे, पण पालीच्या थोडं पुढे रस्ता खराब आहे. हो, ब्रिजचे काम पुढपर्यंत आहेत. वा, सही आहे. म्हणजे इकडे तू असं उतरणार. आता तुम्हाला सांगतो मी, संगमेश्वर टू हातखंबा रस्ता मध्ये मध्ये जाम बेकार आहे. ओके आहे, चांगलं आहे, खराब आहे, असं चालू असतं. पण हातखंबा टू पाली रस्ता स्टार्टिंगमध्ये जरा खराब होता हातखंबा सोडल्यावर, पण पालीपर्यंत रस्ता चांगला आहे, 2 वे वगैरे आहेत. आता पाली टू लांजा तुम्हाला सांगतो, तो पण चांगला असणारच आहे. प्रॉपर लांजामध्ये रस्ता खराब असणार फॉर शुअर. आता आपण सोडलं आहे पाली, तर तुम्हाला पाली टू लांजा रस्ता सांगतो कसा आहे तो. स्टार्टिंगमध्ये तरी पालीला सोडल्यावर थोडा रस्ता खराब होता, आता पुढे रस्ता तरी बरा आहे. आता मग 2 वे वगैरे आहे. तरी पण मला असं वाटतं ना, गणपतीपर्यंत रस्ता काय होई, हे रस्ते होत नाही. अजून 1 वर्ष तरी पकडा. क्या बात आहे, 1 नंबर, सही आहे. हो 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 हो, रस्ता बघा काय सुंदर वाटतो यार. म्हणजे पाली टू लांजा रस्ता 1 नंबर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, सही वाटतो आहे, सही. ये होई ना बात. अरे सर्व हॉटेल भेटेल आतमध्ये यार, कुठे पाणी पिणं आता आतमध्ये जाऊन थांबून आतमध्ये जायची बाबा, एवढी हिंमत नाही आता. बाहेर कुठे टपरी पण नाही आहे. इकडे पेट्रोल पंप पण आहे, टेन्शन नाही, पण आपण काय फुल करून घेतले. क्या बात आहे, रस्ता कडक, रस्ता कडक. हो 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 हो. आता इकडे पुढे आपल्याला 2 वेचा होतो, सिंगल वे. हा बघा इकडे, कारण इकडे काम सुरू आहे साईडला. बघा रस्ता ठीकठाक आहे, ओके ओके. पाली टू लांजा रस्ता मेजर चांगला आहे, मेजर. म्हणजे असं मला वाटतं 80% चांगलाच आहे. विच इज गुड मॅन, गुड गुड. बघा 2 वे वगैरे आहे. असं ग्रेवल्स वगैरे असं पण नाही, कुठे ग्रेवल्स वगैरे पडलं तसं पण नाही आहे. नाईस. आणि आत्ता कुठे जरा रस्ता खराब मिळाला आहे, ग्रेवल्सवाला वगैरे, मध्ये मध्ये खड्डे असे वगैरे. इकडे काम चालू आहे या साईडला. हे बघा रस्ता इकडे, एक मोठा पॅच जरा खराब मिळाला आहे. इकडे मठ गाव आहे, आय थिंक तो मठच आहे ना गाव आहे. इकडे कमान होती रे, कमान तुटली कुठली काय, ही कमान होती इकडे. आणि इकडेच ते पाऊस वाढला इकडे, तर इथं पुलावरून पाणी येतं. इकडेच पुलावरून पाणी येतं तुफान पावसामध्ये. हां, इकडे थोडा रस्ता आपला खराब मिळाला, म्हणजे इकडे काम अजून बाकी आहे. पुढे रस्ता पुन्हा चांगलाच आहे. हे बघा,
तर मंडळ इकडे पुढे आलो आहे आपण. इकडे एक घाट आहे, कुठचा घाट विसरलो मी, हा घाटाचं नाव विसरलो मी. वेरळ घाट. इकडे साईबाबाचं मंदिर आहे बघा, ओम साईराम. तर हे वेरळ घाट आहे ना, हा बेकार होता आधी, आता रस्ता बऱ्याचपैकी बरा केला आहे वेरळ घाटचा. पाठीपाठ रस्ता बेकार होता, म्हणजे इकडे ऑलमोस्ट काम झालं आहे भाई. म्हणजे संगमेश्वर टू हातखंबाच पट्टा जरा खराब आहे अजून, बाकी हातखंबा टू आपलं लांजा एक नंबर केलं आहे. आणि इकडे आता खतरनाक टर्न आहे, डेंजरस टर्न ऑफ दिस घाट. थांबा दाखवतो, हा बघा, हा तो टर्न आहे. त्या टर्नचा रस्ता पण बरा केला आहे पहिल्यापेक्षा. इथे जर ट्रक वगैरे पडला ना, म्हणजे खूप वेळा पडला पण आहे, तर रस्ता ब्लॉक. इकडे पूर्ण खोदकाम सुरू आहे या साईडला बघा. इथे रस्ता सिंगलच आहे, ओल्डच आहे, कारण या साईडला कामं चालू आहेत म्हणून लेफ्टला, त्यासाठी. हो, इकडे पण तेच अवस्था आहे. पुढे पुढे अवस्था बिकट आहे जरा. बघा इकडे खाली JCBचं कामाला लागलं आहे आणि वरती आपला कामाला लावलं आहे. आर 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 ओर 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 ओर. आय शाबाश. चला बॅक टू ट्रॅक. इकडून तुम्ही जाऊ शकतात पावसला, राईटला पावसला. इकडून घेऊ काय, इकडून तुम्ही जाऊ शकतात पावसला, राईटला पावसला. म्हणजे जे मी सकाळी बोललो होतो निघताना की आपण 3पर्यंत पोहोचू, तर 3:06 झाले आहेत आणि आपण ऑलमोस्ट पोचलोच आहे. मग 10 मिनटात पोचतो आपण आपल्या गावी, आपल्या घरी. इन द सेन्स 2:15 पोचतो आहे. पण आपण थंडा प्यायला थांबणार आहे, सिरियसली मॅन. हो, हा ब्रिज बघ, हा ब्रिज बंद होता आधी. आपण खालून वरून आपण खालून जायचो, हा ब्रिज सुरू केला आहे. क्या बात आहे, सही आहे बेडो, सही आहे. आता हे बघा दुकानाच्या आतमध्ये, अरे आतमध्ये कोण उतरून जाईल यार. आता आला लांजा पण आला आता, तर चायला चालला. हा माझा प्रॉब्लेम आहे. एकटा असेल ना मी, तर मी खूप कंटाळा करतो. आता कोणती माझ्या पाठी असेल ना, तर तो बाबा तो उतरेल किंवा मला जबरदस्ती करेल थांब थांब म्हणून. हां, तर लांजाच्या थोडं आधीच रस्त्याचे कामं बरेच चालू आहे बघा. इकडे मधला रस्ता वनवेच आहे, ओल्डच आहे, आणि 2 साईडला कामं सुरू आहेत. फायनली मंडळी आपण येऊन पोचलो आहेत लांजाला. हे बघा लांजाचं काम बघा, ओहो हो, जोरात जोरात काम भाई. कारण की लांजामध्ये ब्रिजचं काम सुरू होते ना. हे बघा जोरात कामं. थँक्यू. बघा मंडळी खांब वगैरे उभे राहिले होते, आणि त्या साईडला तो वरचा टॉप वगैरे पण काम होत आहे. आता पहिले तर आईला फोन करतो की दूध वगैरे पाहिजे का म्हणून, घेऊन जाऊ ना आपण. आज दुपारची वेळ आहे ना, लांजा पूर्ण थंड आहे. हे बघा, चला आईशी बोलणं केलं मी. आई बोलली दूध तुला पाहिजे तर घेऊन ये, याचं काय टेन्शन नाही. तर बघूया, दूध भेटलं तर आपण घेऊन येऊ. इकडे दुकान आहे दूधवाल्यांचं. कुठे गेलं दूध केलं ते, पुढे 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 पुढे. हां, हे बरोबर, सरफरे डेअरी. इकडे आपण जरा दूध वगैरे घेऊ. चला, दूध आहे गाईचं, इकडे द्या ना. आणि तुम्हाला थंडा मिळेल, थंड असेल. कुठचं आहे, फॅन्टा वगैरे आहे, स्प्राईट आहे. एक कप 500वाला स्प्राईट द्या. फायनली मंडळी स्प्राईट मिळाला बाबा, थंडा काहीच नाही मिळाला. हाय साब हो, एवढं बरं वाटतं पिऊन. चला आता डायरेक्ट तुम्हाला मी घरीच भेटतो. आता मध्ये काय दाखवलं, जागा राहील का त्याच्यामध्ये, जाईल. चला, शेवटी आपली इच्छा
आपल्या गावातच पोचणं झाले थंड प्यायची. हां तर मंडळी फायनली आपण आपल्या घराकडे आलो आहेत. वाजलेत 3:25, बरोबर 3:30ला आलो. मी बोललो होतो 3:30ला पोचणार म्हणून. बघा बरोबर 3:30ला पोचलो. लवकरच पोचलो असतो पण बघ जरा आपलं जरा टाईमपास जास्त झाला. फायनली आईने गेट ओपन केलेला आहे. या आई आलेली आहे. आई ग बाबा आई. हो गरम खूप होतं गरम खूप. बरं वाटलं आई ग बाबा. तर मंडळी प्रॉपर 3:30 वाजता आपण आपल्या घरी लांजावरून पोचलो आहोत. बरं वाटतं गावी आलं की हा काय सुकून आहे, काय शांतता आहे. सिरियसली बोलतो. पण चला एकच दुःख आहे की उद्या दिवस राहून आपण संडेला बॅक टू मुंबई जातो आहे. काय करणार, दुसरं ऑप्शन नाही. कामधंदे आपल्या गाव मुंबईला असतं त्यामुळे जावंच लागतं. इथून मी ऑफिसचं काम करू शकतो पण लाईट वगैरे गेली तर मेजर इश्यू होईल. कारण आम्हाला डेडलाईन वगैरे असतं तर ते आपण मिस करू शकत नाही त्यासाठी. ठीक आहे. तर खूपच हॅपी नोटवर आपल्याकडे ब्लॉग संपला. आजचा ब्लॉग होता आत्ताचा ब्लॉग होता संगमेश्वर टू लांजाचा प्रवास. संगमेश्वर नंतर रस्ते थोडेफार खराब आहेत. हातखांबाच्याकडे तिकडे थोडेफार रस्ते खराब आहेत. बाकी रस्ते खूप छान केलेत. पण जिकडे रस्ते खराब आहेत ना तिकडे खूपच प्रॉपर रस्ते खराब आहेत अशी अवस्था आहे. आणि जिकडे रस्ते चांगले आहेत तिकडे प्रॉपर रस्ते चांगले आहेत अशी अवस्था आहे. मग तिकडे पण रस्ते सुधारत आहेत पण गणपतीपर्यंत होणार नाही. कमीत कमी 1 ते 2 वर्षांना लागतील फॉर शुअर. ब्रिजचे जे ब्रिज आहेत लांजाला पालीला वगैरे ना चिपळूणला वगैरे त्याचे कामं जोरात सुरू आहेत. ब्रिज कधी होतील नो आयडिया. ते का ऑफकोर्स 1-2 वर्षाला खूप त्याला टाईम लागेल तरी अजून. तर तुम्हाला आपला अपडेट दिलेला आहे मुंबई गोवा हायवेचं लाईक मुंबई टू लांजापर्यंतचं. बाकीचं लांजाचे पुढे रस्ते तर सुसाट आहेत, काही त्यात काही वादच नाही आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कदाचित आपण उद्या कुठे गेलो आईबरोबर तर तो शूट करेन पण तो तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे परतीचा प्रवास लाईक लांजा टू मुंबईचा तसं. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हसत राहा. बाय.